आणि आता इंडिगो संदर्भात महत्त्वाची बातमी आहे। इंडिगो फ्लाइट्स रद्द होण्यावरून दिल्ली हायकोर्टात याचिकेवर सुनावणी पार पडली आहे। यावेळेस इंडिगोच्या गोंधळावरून दिल्ली हायकोर्टाने केंद्र सरकारला झापलंय। सरकार इंडिगोबाबत इतकं असहाय्यक आहे का असा हायकोर्टाने सवाल उपस्थित केलाय। इंडिगो कंपनीवरही कोर्टाने ताशेरे ओढले। तुम्हाला नवं वेळापत्रक लागू होणार आहे हे माहित नव्हतं का? इतके महिने तुम्ही काय करत होता? तुम्हाला जबाबदारी घ्यावीच लागेल आणि दोष तुमचाच आहे हे मान्य करावं लागेल अशा शब्दात कोर्टाने इंडिगोला झापलंय। आता 7 दिवस उलटले तरी इंडिगोची सेवा पूर्ववत झालेली नाही। आजही अनेक उड्डाणं रद्द करण्याची नामुष्की इंडिगोवर आली आहे। तर दिल्ली हायकोर्टाने केंद्र सरकारला नेमकं काय म्हटलंय पाहूयात। ही स्थिती ओढावली यासाठी केंद्र सरकारही जबाबदार आहे। अडकलेल्या प्रवाशांना मदत करण्यासाठी आणि त्यांना भरपाई देण्यासाठी तुम्ही काय पावलं उचललीत? केवळ अडकलेल्या प्रवाशांचा प्रश्न नाहीये, भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसलाय। इंडिगोने वेळेत पायलट्सची भरती केली नाही, याबाबत तुम्ही काय कारवाई केलीत? सरकारने घालून दिलेले नियम एअरलाईन कंपन्या पाळत नसतील तर कारवाईसाठी कुठले कायदे आहेत? सरकार असहाय्य आहे का? कुठल्या कलमांतर्गत कारवाई करणार हे आम्हाला जाणून घ्यायचंय। दुसरं म्हणजे अन्य एअरलाइन्स 30 ते 40 हजारांचं तिकीट कसं विकत होत्या? लोकांच्या गैरसोयीचा फायदा कसा घेऊ शकतात? असा प्रश्न दिल्ली हायकोर्टाने उपस्थित केलाय, सरकारला झापलाय।